नमस्कार. आर्थिक विकास आणि नियोजन या विषयाच्या या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातील फरक यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. सामान्यपणे आर्थिक विकास ही संकल्पना अल्पविकसित किंवा विकसनशील राष्ट्रांशी संबंधित आहे, तर आर्थिक वृद्धी ही संकल्पना विकसित राष्ट्रांशी संबंधित आहे. या दोन संकल्पनांमध्ये असणारा जो फरक आहे तो फरक या ठिकाणी आज आपण सविस्तर विचारात घेणार आहोत. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन घटकांमध्ये असणारा जो फरक आहे तर त्या फरकाचे मुद्दे या ठिकाणी विचारात घेऊ. पहिला फरक आहे संख्यात्मक आणि गुणात्मक फरक. त्यानंतर श्रीमंत देश आणि गरीब देश. तिसरा मुद्दा आहे साधन सामग्रीचा वापर. चौथा मुद्दा आहे प्रेरणा आणि मर्यादा. प्रथम विकास नंतर वृद्धी. सहावा घटक आहे वाढीच्या प्रक्रियेचे स्वरूप. सातवा घटक आहे संकल्पनेची व्याप्ती. आठवा घटक आहे मार्गदर्शनाची गरज. तर या मुद्द्यांचं सविस्तर विश्लेषण आपण पुढील प्रमाणे करू. त्यातला पहिला फरक आहे संख्यात्मक आणि गुणात्मक फरक. आर्थिक वृद्धीचा संबंध हा संख्यात्मक वाढीशी किंवा बदलाशी आहे, तर आर्थिक विकासाच्या संकल्पनेचा संबंध हा संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही प्रकारच्या बदलाशी आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक घटकांमध्ये जी संख्यात्मक बदल होत त्याचा संबंध हा आर्थिक वृद्धीशी येतो, तर आर्थिक घटकामध्ये होणाऱ्या संख्यात्मक बदलाबरोबरच त्यामध्ये होणारा जो गुणात्मक बदल आहे तर त्या गुणात्मक बदलाचा संबंध हा आर्थिक विकासाशी असतो. आर्थिक वृद्धीच्या संकल्पनेतून आर्थिक घटकांमधील संख्यात्मक परिवर्तन दिसून येते. विकसित देशाजवळील मोठ्या प्रमाणातील साधन सामग्री, त्यांची उच्च कार्यक्षमता, विकसित देशातील स्थूल राष्ट्रीय उत्पादन व दरडोई उत्पन्नातील वाढीची खात्री दर्शवते. म्हणजे विकसित देशामध्ये जी मोठ्या प्रमाणावर साधन सामग्री आणि उच्च कार्यक्षमता असते तर त्यामुळे विकसित देशातील दरडोई उत्पन्न आणि वास्तव राष्ट्रीय उत्पन्न किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पादन यामध्ये वाढ होणार असल्याची खात्री दर्शवली जाते. विकास प्रक्रियेचे वेगळेपण दर्शवण्यासाठी आर्थिक वृद्धी हा शब्दप्रयोग केला जातो. अल्पविकसित देशामध्ये अगोदर गुणात्मक परिवर्तनाची आवश्यकता असते. या फरकामुळे अल्पविकसित देशातील गुणात्मक परिवर्तनासाठी आर्थिक विकास आणि विकसित देशातील संख्यात्मक परिवर्तनासाठी आर्थिक वृद्धी असा शब्दप्रयोग केला जातो. म्हणजेच आर्थिक विकास हा संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन बाबींशी संबंधित आहे, तर आर्थिक वृद्धी ही फक्त संख्यात्मक घटकाशी संबंधित आहे. त्यानंतर दुसरा फरक आहे श्रीमंत देश आणि गरीब देश. म्हणजेच आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाचा संबंध कोणत्या देशाशी आहे. आर्थिक वृद्धी हा शब्द प्रामुख्याने श्रीमंत देश किंवा जे विकसित देश आहेत त्या देशातील राष्ट्रीय उत्पादनाच्या पातळीत आणखी वाढ घडवून आणण्याशी संबंधित आहे. या उलट अल्पविकसित किंवा अविकसित देश किंवा गरीब देशातील लोकांच्या उत्पन्न पातळीत वाढ घडवून आणणे म्हणजे आर्थिक विकास होय. थोडक्यात विकसित राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पन्न पातळीत वाढ होत असेल तर त्याला आर्थिक वृद्धी म्हटलं जातं. अल्पविकसित किंवा गरीब देशातील लोकांच्या उत्पन्न पातळीत जर वाढ झाली तर त्याला आर्थिक विकास असे म्हणतात. त्यानंतर तिसरा फरक आहे साधन सामग्रीचा वापर. विकसित देशात साधन सामग्रीचा विकास झालेला असतो, त्यामुळे विकसित देशातील साधन सामग्रीचा वापर हा होत असतो. तंत्रज्ञानाच्या उच्च दर्जामुळे साधन सामग्रीचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनात वृद्धी होत असते किंवा वाढ होत असते. अल्पविकसित देशात विकासासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री उपलब्ध असते, त्याचा उपयोग कसा करायचा, कुठे करायचा ह्याची देखील माहिती असते, परंतु अल्पविकसितपणामुळे त्या साधन सामग्रीचा विकास झालेला नसतो. त्यामुळे साधन सामग्रीचा विकास करणे हा अल्पविकसित देशात
आर्थिक विकास प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक किंवा भाग असतो. लोकसंख्या किंवा वाढती लोकसंख्या, बेकारीचे प्रमाण, अज्ञान, निरक्षरता इत्यादी घटकांमुळे तंत्रज्ञानाचा विकास होत नाही. त्याचप्रमाणे अल्पविकसित देशातील दारिद्र्यामुळे अल्पविकसित देशात भांडवलाची टंचाई असते. त्यामुळे त्या देशातील सरकारच्या प्रयत्नातून किंवा विदेशी अर्थसहाय्यातून भांडवल निर्मिती होऊन नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर केला जातो. यामधूनच आर्थिक विकास घडून येतो. थोडक्यात काय तर आर्थिक वृद्धीचा संबंध हा साधन सामग्रीच्या कार्यक्षम पुनर्वितरणाशी असतो. म्हणजे आर्थिक वृद्धी ही त्या देशातील साधन सामग्रीच्या कार्यक्षम पुनर्वितरणाशी आहे किंवा विभाजनाशी असतो. तर आर्थिक विकासाचा संबंध हा साधन सामग्रीच्या कार्यक्षम वापराशी असतो. त्यानंतरचा चौथा घटक आहे प्रेरणा आणि मर्यादा. आर्थिक वृद्धीसाठी विकसित भांडवलशाही देशांमधील बाजार यंत्रणा हीच प्रेरणादायी शक्ती असते. भांडवलदार नफ्याच्या प्रेरणेने उत्पादन आणि उत्पादन तंत्राबाबत निर्णय घेतात. त्यामुळे देशाच्या एकूण उत्पादनात दरवर्षी वाढ होऊन आर्थिक वृद्धी घडून येते. या उलट अविकसित देशात बाजार यंत्रणेच्या मर्यादांमुळे आर्थिक विकासाची जबाबदारी सरकारला घ्यावी लागते. दारिद्र्याचे दुष्टचक्र अल्पविकसित देशात असल्यामुळे भांडवल निर्मिती होऊ शकत नाही. दुष्टचक्र म्हणजेच दारिद्र्याचं कारण हे दारिद्र्यच असतं आणि दारिद्र्याचा होणारा परिणाम देखील हा पुन्हा दारिद्र्य वाढण्यावरच असतो. त्यामुळे त्याला दारिद्र्याचं दुष्टचक्र असं म्हटलं जातं. तुटीचा अर्थ भरणा, परकीय भांडवल, तंत्रज्ञान, आयातीविषयीचे करार इत्यादी विविध मार्गांचा अवलंब करून सरकारलाच औद्योगिकरण घडवून आणावे लागते आणि यामधून आर्थिक विकास घडून येतो. म्हणजेच बाजार यंत्रणा ही विकसित राष्ट्राच्या वृद्धीसाठी प्रेरणादायी ठरते, तर तीच बाजार यंत्रणा ही अल्पविकसित देशातील विकासाला मर्यादा निर्माण करणारी बाब म्हणून अस्तित्वात येते. त्यानंतर पाचवा घटक आहे प्रथम विकास नंतर वृद्धी. कोणत्याही देशाचा इतिहास जर आपण बघितला तर तो देश प्रथमतः अविकसित किंवा मागासलेलाच असतो. नंतर विकास होऊन तो देश किंवा ते राष्ट्र हे विकसित झालेले असते. युरोपातील बहुतांश देशांचा 17व्या शतकातील औद्योगिक क्रांतीमुळे आर्थिक विकास झाला आहे. त्यामुळे ते देश विकसित झालेले आहेत. हा क्रम जर विचारात घेतला तर प्रथम विकास आणि नंतर आर्थिक वृद्धीची अवस्था येते. म्हणजे सर्वात अगोदर विकास होतो, त्या विकासाची एक विशिष्ट मर्यादा प्राप्त केल्यानंतर किंवा विकासाचं स्वरूप प्राप्त केल्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये जे संख्यात्मक आर्थिक बदल होतात त्याला त्या ठिकाणी आर्थिक वृद्धी असं म्हटलं जातं. म्हणजे आर्थिक वृद्धीची अवस्था प्राप्त करण्यासाठी त्या देशात विकास होणे आवश्यक असतं. अल्पविकसित देशात सर्वप्रथम गुणात्मक आणि रचनात्मक बदल करून आर्थिक विकास घडवून आणला जातो. आर्थिक विकास करताना या देशांना अनेक समस्यांना किंवा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आर्थिक विकास झाल्यानंतर पुढील बदलांचा मार्ग त्यांचा सुकर होतो किंवा सोयीस्कर होतो. अशा बदलांचे वर्णन आर्थिक वृद्धी असे केले जाते. थोडक्यात आर्थिक वृद्धी हा आर्थिक विकासाचा परिणाम आहे. त्यानंतर सहावा घटक आहे वाढीच्या प्रक्रियेचे स्वरूप. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेचे किंवा अर्थव्यवस्थेतील आर्थिक घटकांमध्ये होणाऱ्या वाढीचे स्वरूप हे भिन्न किंवा वेगळे असते. आर्थिक विकासाची प्रक्रिया ही तुटक किंवा खंडित स्वरूपाची असते, कारण अल्पविकसित देशात अनेक अडचणी किंवा समस्या असतात आणि या समस्यांमुळेच वाढीचा दर हा अत्यल्प किंवा अतिशय कमी असतो. या उलट आर्थिक वृद्धीची प्रक्रिया ही सावकाश, सातत्याने दीर्घकाळपर्यंत चालणारी प्रक्रिया असते, कारण विकसित देशात आर्थिक वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची उच्च पातळी अगोदरच त्या राष्ट्रांनी प्राप्त केलेली असते. त्यामुळे आर्थिक घटकातील वाढीच्या प्रक्रियेचं स्वरूप विचारात घेतलं तर आर्थिक वृद्धीमध्ये सावकाश, सातत्याने आणि दीर्घकाळपर्यंत वाढीची प्रक्रिया चालू असते. तर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये
ही प्रक्रिया किंवा वाढीची प्रक्रिया ही तुटक किंवा खंडित स्वरूपाची असते. त्यानंतर 7वा घटक आहे व्यापक संकल्पना. या दोन संकल्पनांची व्याप्ती कशी आहे किंवा किती आहे. आर्थिक विकास या संकल्पनेत आर्थिक बदलांबरोबरच त्या देशातील राजकीय बदल, सांस्कृतिक बदल, सामाजिक बदल, संस्थात्मक बदल, वैचारिक बदल व मानसिक बदलांचाही समावेश त्यामध्ये केला जातो किंवा त्यामध्ये होतो. आर्थिक विकास किंवा आर्थिक वृद्धीचा विचार केला तर या सर्व घटकांमध्ये मानसिक बदल हा देखील एक सर्वात महत्त्वाचा घटक असतो. कारण संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात निर्देशित केल्याप्रमाणे विकासाचा अर्थ फक्त मानवाच्या केवळ भौतिक गरजांमध्ये वाढ होणे असा नाही, तर मानवाच्या सामाजिक पद्धतीमध्ये सुधारणा करणे असा देखील आहे. या उलट आर्थिक वृद्धीमध्ये फक्त आर्थिक घटकांमधील बदलांचा समावेश होतो. म्हणजेच आर्थिक विकास ही संकल्पना आर्थिक वृद्धीपेक्षा जास्त व्यापक आहे. म्हणजे आर्थिक वृद्धीमध्ये फक्त आर्थिक घटकामध्ये होणारा जो संख्यात्मक बदल आहे तर तो विचारात घेतला जातो. आर्थिक विकासामध्ये आर्थिक बदलांबरोबरच अर्थव्यवस्थेतील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, संस्थात्मक, वैचारिक, मानसिक इत्यादी घटकांचा देखील बदल होतो. त्यामुळे आर्थिक विकासाची संकल्पना ही आर्थिक वृद्धीच्या संकल्पनेपेक्षा जास्त व्यापक आहे. त्यानंतर मार्गदर्शनाची गरज. अल्पविकसित देशात आर्थिक विकासासाठी त्या देशातील सरकारच्या मार्गदर्शनाची किंवा निर्देशनाची आवश्यकता असते. म्हणजे अल्पविकसित देशातील सरकारने जर गायडन्स केला असेल किंवा त्यांना डिरेक्शन दिले असतील तर आर्थिक विकास त्या ठिकाणी होऊ शकतो. आर्थिक विकासाच्या प्रेरणा तयार करणे किंवा निर्माण करणे आणि त्या प्रेरणांना योग्य दिशा देणे यासाठी अल्पविकसित देशात सरकारच्या निर्देशनाची आवश्यकता असते. या उलट विकसित देशात सरकारच्या मार्गदर्शनाची, निर्देशनाची कुठल्याही प्रकारची आवश्यकता असत नाही. कारण विकसित देशात उत्पादन वाढीच्या प्रक्रियेला स्वतःची एक विशिष्ट गती ही प्राप्त झालेली असते. समाजवादी देशांचा जर अपवाद वगळला तर विकसित देशांना मार्गदर्शनाची गरज भासत नाही. समाजवादी देशामध्ये सरकारचा हस्तक्षेप हा जास्त असतो. जे भांडवलशाही देशात त्या भांडवलशाही देशामध्ये सरकारचा हस्तक्षेप असत नाही. त्यामुळे सरकारच्या मार्गदर्शनाची देखील त्या राष्ट्रांमध्ये गरज नाही. परंतु समाजवादी विचारसरणीचा देश असेल तर त्या ठिकाणी सरकारचा हस्तक्षेप असतो. त्यामुळे मार्गदर्शनाची परिस्थिती त्या ठिकाणी असते. त्यामुळे अशा समाजवादी देशांचा अपवाद वगळला तर विकसित देशांना सरकारच्या मार्गदर्शनाची गरज भासत नाही. थोडक्यात काय तर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत सरकारच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. या उलट आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेत सरकारच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असत नाही किंवा आवश्यकता नसते. तर अशा प्रकारे आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन संकल्पनांमध्ये वरील प्रकारचा फरक असल्याचं स्पष्ट होतं. काही अर्थशास्त्रज्ञांनी या दोन संकल्पनांमध्ये समानता असल्याचं मानलं आहे. म्हणजे त्या दोन संकल्पना समान अर्थी मानल्या आहेत. मात्र तरीही अल्पविकसित देशातील प्रयत्नाला आर्थिक विकास आणि विकसित देशातील प्रयत्नाला आर्थिक वृद्धी असे संबोधण्यात यावे अशी देखील एक विचारसरणी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.